नमस्कार. हो नमस्कार सर. बाहेर जायचं या आणि गर्दी हा खेळून वगैरे डोकं ठेवलं इच्छापूर्ती गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित भंडारी समाज संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय देवेंद्र रुपडे सर आणि त्यांचे अन्य सहकारी आणि प्रभास समित्यांचे पत्रकार सन्माननीय होलम बालचंद्र होलमजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्या गावच्या ठिकाणी एक दहशत चालवला जातो त्याचे सर्व हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी सर्वांना या ठिकाणी आवर्जून इच्छापूर्ती गणेश मंदिर हा व्हिडिओ चालू आहे बघा. चालू झाला. हो चालू आहे. बोलणार परब साहेब नमस्कार. नमस्कार. आज जो मागी गणेश उत्सवानिमित्त इथे जो भंडारा आहे, किती लोकांचं तुम्ही जेवण वगैरे बनवलं आहे आज? कमीत कमी 3,500 ते 4,000. 3,500 ते 4,000चा प्रत्येक वर्षी बनवता का तुम्ही? हो हो हो. कसा प्रतिसाद लोकांचा असतो? खूप चांगला. सेनची कशा आशीर्वाद आहेत? हो हो, त्याच्यासाठी तर सर्व चांगलं आहे. नक्की नक्की नक्की. आपण पाहिलं गोकुळधाम इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे आणि या गणेश मंदिरामध्ये प्रत्येक वर्षी आपण दर्शनासाठी येत असतो. दर्शनासाठी येताना इथे 4,500 ते 5,000 लोक प्रत्येक वर्षी भंडाराचा आस्वाद घेतात आणि ह्या ईश्वरचरणी लीन होतात, प्रार्थना करत असतात प्रत्येक वर्षी. पाहिलात तर अखंड असं हा भंडारा इथे चालू झालेला आहे आणि प्रत्येक वर्षी आमच्या भंडारी समाजाला इथे निमंत्रण असतं, त्यामुळे आपण येत असतो. तुम्ही लांबपर्यंत पाहिलात तर दोन्ही जागेवरती रांगा लागलेल्या आहेत. रांगच रांगा लागलेल्या आहेत. करायचं ना. हां
2 मिनटं काहीतरी बोला आता. बोला ना काय. प्रतिवर्षाप्रमाणे कसं कार्यक्रम चालू आहे त्याविषयी सांगा. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही आपण मागे गणेश जयंती उत्सव या ठिकाणी साजरा करीत आहोत आणि त्यानिमित्ताने जवळजवळ 3,500 ते 4,000 लोक या ठिकाणी महाप्रसाद ग्रहण करतात. आम्हाला चांगल्या प्रकारे भाविक मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे या गोकुळधाम संकुलातील जे काही रहिवासी आहे त्यांचं आम्हाला आर्थिकदृष्ट्या योगदान चांगलं मिळते आणि त्यांचा इतर सहकार्यसुद्धा फार मोलाचं मिळत असते. त्याच्यामुळे हा कार्यक्रम आम्ही यशस्वीरित्या पार पाडतो. सकाळी 6 वाजल्यापासून आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केलेली असते. ठरलेल्याप्रमाणे आमच्या शेड्यूलप्रमाणे जे कार्यक्रम असतात ते आम्ही यशस्वीरित्या पार पाडलेले आहेत. आजही त्याप्रमाणे महाभोजनाचा कार्यक्रम हा बरोबर 8 वाजता आम्ही सुरू केलेला आहे. अजूनही गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसत असेलच आणि त्याप्रमाणे आम्हाला जसं इतरांचं मिळतं त्याचप्रमाणे आमच्या बाप्पाचं सुद्धा इच्छापूर्ती गणेशाचं सुद्धा सहकार्य मिळत आलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही सुखी समाधानी आनंदी आहोत. आणि इच्छापूर्ती गणेश मंदिरामध्ये प्रत्येक वर्षी असे किती कार्यक्रम सांस्कृतिक किंवा हिंदू कार्यक्रम साजरे केले जातात? आम्ही एकादशनी वगैरे असते, महासंकष्टी असते किंवा अंगारकी संकष्टी असते त्यावेळेला आम्ही दरवर्षी आपल्या मंदिरामध्ये कार्यक्रम घेत असतो आणि हा मोठा कार्यक्रम मात्र आमचा 2 कार्यक्रम याच्यामध्ये सलग असतात. एक माघी गणेश जयंती उत्सव आणि त्याचप्रमाणे आमच्या या मंदिराचा हा वर्धापन दिन असा हा कार्यक्रम एकत्र असतो. त्यामुळे तो आम्हाला आणखी आनंददायक ठरतो असं मला बरं वाटतं. प्रत्येक सोसायटीमधून सहकार्य कसं मिळतं तुम्हाला? हे एकदम फर्स्ट क्लास सहकार्य मिळते. आमचे सहकारी वर्गणी घेण्यासाठी तिथे बसलेले असतात. त्या ठिकाणी सर्व आमचे रहिवासी येऊन आज उद्या करत आपली वर्गणी इच्छित वर्गणी आम्ही स्वीकारतो. त्याच्यामुळे आम्हाला मनासारखं समाधान मिळण्यासारखं या ठिकाणी हे सर्व मिळत असतं. धन्यवाद. जय गणेश. भंडारी समाजाचे जे काही छोटे मोठे मिटिंग असतात त्याच्यासाठी इच्छापूर्ती यांच्या वेळकरांतर्फे आम्हाला भरपूर सहाय्य मिळतं. आम्ही छोटे मोठे जे इथल्या विरारमध्ये जे असतात ते मिटिंग प्रोग्राम असतात ते आम्ही ह्या मंदिरातच करतो. त्यामुळे आमचे बहुतेक प्रोग्राम सक्सेसफुली झालेले आहेत. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद. सिद्धी भगत सर, काय सांगाल की आजचा जो माघी गणेश उत्सव आहे आणि तुमचं वर्धापन दिन पण एकत्र साजरा केला जातो आणि असंख्य असा जनसागर जो लोटलेला आहे तो प्रेमापोटी किंवा श्रींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी काय ह्या कार्यक्रमाचं आयोजन कसं आहे? नमस्कार, माझं नाव सिद्धी गोविंद भगत. मी इच्छापूर्ती गणेश मंदिर न्यासाचा सचिव विश्वस्त. तसं बघायला गेलं तर 2007पासून या माघी गणेश जयंती उत्सव आणि श्रींचा वर्धापन दिनला सुरुवात झाली. आमचे बिल्डर म्हणजे श्री अशोक खंडेलवाल यांच्याकडून आम्हाला मंदिर बांधून मिळालेलं होतं. त्याप्रमाणे प्रत्येप्रमाणे आज एवढी वर्ष अघाट असं चालू आहे. पूर्ण भंडारा जो आपला असतो आणि सांस्कृतिक कार्यक्रम तर तो व्यवस्थित चाललेला आहे. आणि असंच बघायला गेलं तर या कार्यक्रमामध्ये सर्व जाती धर्माचे आणि सर्व तरुण मंडळी एकत्र येऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडता याचा आम्हाला अभिमान आहे. आणि तसंच होतकरू महिला तसंच विद्यार्थी या कार्यात सहभागी होऊन या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करत आहेत. तसंच सर्वांची साथ अशीच लाभलेली आहे. सर्व जसं आज बघायला गेलं तर भंडारी समाज आहे, त्याच्यानंतर आपले बाकीचे जे संकुलातील वेगवेगळे समाज आहेत ते सगळेच आम्हाला येऊन सहकार्य करतात आणि हा असाच एकत्रित चाललेला आहे. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.